नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यापासून. पोलीस अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात आणि त्यानंतर एक कॉन्स्टेबल सायलीला म्हणते, चल आधी कपडे बदल, तुझे फोटो काढायचे आहेत, त्यानंतर तुझी मेडिकल होईल. पण सायली मात्र स्वतःच्या विचारात हरवलेली असते. तेव्हा कॉन्स्टेबल तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणते, कुठे लक्ष आहे तुझं? सायली भावूक होत म्हणते, तुम्ही माझं ऐकत का नाही? मी काहीच केलेलं नाही, मी पूर्णपणे निर्दोष आहे. त्यावर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, हे सगळं आम्हाला सांगून काही उपयोग नाही. सायली सुभेदार, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. दुसरीकडे सचिन प्रियाला व्हिडिओ कॉल करतो. तो विचारतो, तू काहीच का बोलत नाहीस? प्रिया थंडपणे उत्तर देते, मला जे करायचं होतं ते मी आधीच करून झाले आहे. आता बोलून शब्द कशाला वाया घालवू? आणि मी आधी जे सांगितलं होतं ते नीट लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण 5 जण एकत्र येऊ तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल. यानंतर सचिन फोन महिपत समोर ठेवतो. महिपत म्हणतो, प्रिया तुला खरंच मानलं. एक मुंगी हत्तीच्या कानात जाऊन काय करू शकते हे तू आज दाखवून दिलंस. त्यावर नागराजही म्हणतो, हो प्रिया, मी तुला दिलेल्या सगळ्या शिव्या मागे घेतो. तुझी खरंच तोड नाही. प्रिया पुन्हा त्यांना सूचना देते, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तो खोटा सुरेश आणि इन्स्पेक्टर शिंदे यांच्यावर सतत लक्ष ठेवा. अर्जुनच्या टीममधला कोणी त्यांना भेटून त्यांच्याकडून खरं वदवून घेणार नाही ना, याची खबरदारी घ्या. गरज पडली तर पैशाचा आमिष दाखवा, नाहीतर धमकी द्या, पण ते आपल्या विरोधात जाऊ देऊ नका. हे ऐकताच राकेश, महिपत आणि सचिन तिघेही एकाच आवाजात म्हणतात, हो मॅडम. प्रिया पुन्हा म्हणते, आणखी एक काम करा, त्या दोघांच्या मागे आपला एक माणूस लावा, म्हणजे अर्जुन त्यांना भेटतो का नाही हे लगेच कळेल. पुन्हा तिघेही म्हणतात, हो मॅडम. हे ऐकून प्रिया हसत म्हणते, काय चाललंय तुमचं? महिपत हसत उत्तर देतो, अगं तू आता आमच्यासाठी मॅडमच आहेस. उभ्या आयुष्यात मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. त्या सायली सुभेदारला थेट जेलमध्ये पोहोचवलंस. प्रिया आत्मविश्वासाने म्हणते, हा फक्त आपला पहिला विजय आहे. आता खरी मजा पुढे आहे. आता फक्त सायलीला होत असलेला प्रत्येक त्रास बघत राहायचं. हे बोलताच तिघेही आनंदाने नाचू लागतात. दरम्यान अर्जुन धावतच पोलीस स्टेशनमध्ये पोचतो. सायली त्याला पाहताच भावूक होते, अहो तुम्ही आलात. मी किती वेळ तुमची वाट पाहत होते. तुम्ही उशीर केलात. गाडीच्या काचेतून जेव्हा मी तुमच्याकडे पाहिलं तेव्हा मला वाटलं सगळंच संपलं. मला खूप भीती वाटत होती. हे बघा ना, हे माझं काहीच ऐकत नाहीत. अर्जुन तिचा हात धरत म्हणतो, सायली अजिबात काळजी करू नकोस. अजून काहीही संपलेलं नाही. मी तुला या सगळ्या आरोपांतून नक्की बाहेर काढेन, पण त्यासाठी आधी आपल्याला बेल मिळवावी लागेल. उद्या मी कोर्टात जाऊन बेलसाठी प्रयत्न करतो. इतक्यात इन्स्पेक्टर निकम इन्स्पेक्टर सावंतांना पाहतात आणि विचारतात, सावंत तुम्ही इथे? सावंत म्हणतात, मी अर्जुन सर आणि सायली मॅडमना चांगलंच ओळखतो. मला खात्री आहे की हा गुन्हा त्यांनी केलेला नाही. तरीही माझ्या पोलीस स्टेशनकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. निकम म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर सावंत विचारतात, नेमकं काय घडलंय? निकम म्हणतात, मी तुम्हाला सगळी माहिती देतो, पण आधी कैद्याला आत घेऊन जा. हे ऐकताच अर्जुन विनंती करतो, मला फक्त 5 मिनिटं तिच्याशी बोलू द्या. निकम ठामपणे नकार देतात. अर्जुन पुन्हा म्हणतो, 2 मिनिटं तरी द्या, पण पोलीस त्याचं काहीही ऐकत नाहीत. कॉन्स्टेबल सायलीला आत घेऊन जाऊ लागतात. अर्जुन भावूक होऊन म्हणतो, ती माझी बायको आहे, मला तिच्याशी बोलण्याचा हक्क आहे. सायलीही म्हणते, आपल्याला बोलू तरी का देत नाहीत? पण कोणाचंच ऐकलं जात नाही. सायलीला आत नेलं जातं. सावंत अर्जुनला समजावत म्हणतात, अर्जुन सर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जितके भावनिक व्हाल तितक्या गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतील. अर्जुन म्हणतो, नवरा म्हणून नाही, पण तिचा वकील म्हणून तरी मला तिच्याशी बोलू द्या. सावंत निकमांना विनंती करतात. सुरुवातीला निकम नकार देतात, पण नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर अर्जुनला सायलीला भेटण्याची परवानगी मिळते. अर्जुन जेलमध्ये सायलीजवळ जातो. तो तिच्याकडे पाहून म्हणतो, बायको मी तुला निर्दोष सिद्ध करणारच, पण मला आपल्या बाळाची जास्त काळजी वाटते. सायली डोळ्यात पाणी आणूनही धीराने म्हणते, आता मी एकटी नाही, माझ्यासोबत 2 जीव आहेत. त्यामुळे माझं बळ दुप्पट झालंय. आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचंच. इतकं बोलून अर्जुन बाहेर येतो. अर्जुन बाहेर पडताच प्रिया टाळ्या वाजवत सायलीच्या जवळ येते आणि उपहासाने म्हणते, तुम्हा दोघांचंही इथे स्वागत आहे. आता खरी खेळी सुरू झाली आहे. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन शांतपणे बसतो. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. चैतन्य त्याच्याजवळ येऊन विचारतो, काय झालं? सायलीशी बोललास का? अर्जुन म्हणतो, हो बोलो. तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर आता आपण निघायला हवं, अजून बरंच पेपरवर्क बाकी आहे. पण अर्जुन म्हणतो, तुम्ही जा, मी थोडा वेळ इथेच थांबतो. सायली प्रेग्नंट आहे.
या वातावरणात तिला सुरक्षित वाटतंय की नाही हे मला बघायचं आहे. मग मीही येतो. चैतन्य त्याला समजावत म्हणतो. अर्जुन, तू असाच भावनिक होत राहिलास तर तुझा पाय इथून निघणार नाही. आपल्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे. आपण प्रत्येक आव्हानाला सामोरं जाऊ. पण मला अजून थोडा वेळ इथेच थांबायचं आहे. सावंत म्हणतात, ठीक आहे. मी इन्स्पेक्टर आणि जेलरशी बोलतो. तुम्ही इथेच थांबा. दरम्यान जेलमध्ये प्रिया सायलीच्या सेलमधून बाहेर येते. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल तिला विचारते, तू इथे काय करत होतीस? प्रिया लगेच उत्तर देते, नवीन कैदी आली ना, तिला भेटायला आले होते. तिला एकटं वाटायला नको म्हणून. त्यावर दुसरी कॉन्स्टेबल म्हणते, मी तर नाहीच म्हणत होते. पण हिने खूप विनंती केली म्हणून 1 मिनिटासाठी आत जाऊ दिलं. आता मी हिला तिच्या सेलमध्ये घेऊन जाते. पहिली कॉन्स्टेबल कठोर आवाजात म्हणते, पुन्हा जर कोणती कैदी नियम मोडताना दिसली तर मी थेट जेलर मॅडमना सांगणार. प्रिया हसत सायलीकडे पाहते आणि म्हणते, सायली, बाय. आता कॉमन एरियात आपली भेट होतच राहील. थोड्याच वेळात ती कॉन्स्टेबल सायलीजवळ पांढरे कपडे घेऊन येते. ती म्हणते, हे घे, साडी बदल आणि अंगावरील सगळे दागिने काढून माझ्याकडे दे. सायली शांतपणे स्वतःचे दागिने काढू लागते. हे सगळं अर्जुन बाहेरून पाहत असतो. आपल्या पत्नीचे दागिने उतरवताना पाहून तो पूर्णपणे भावूक होतो. दुसरीकडे प्रिया मात्र हे दृश्य पाहून मनोमन आनंदी होत असते. तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणते, मंगळसूत्रही काढ. आणि ती स्वतः मंगळसूत्राला हात लावणार इतक्यात सायली तिचा हात घट्ट पकडते. सायली ठाम आवाजात म्हणते, मंगळसूत्र मी काढणार नाही. कॉन्स्टेबल म्हणते, इथल्या प्रत्येक कैद्याला सगळे दागिने काढावे लागतात. बघतेस तू कसं नाही काढत ते. ती पुन्हा हात पुढे करते. सायली पुन्हा तिचा हात थांबवत म्हणते, हे फक्त मंगळसूत्र नाही. हे माझं सौभाग्य आहे आणि ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कॉन्स्टेबल चिडून म्हणते, तुझ्यासारख्या 56 बायका पाहिल्यात मी. चल, काढ पटकन. पण सायलीही तितक्याच ठामपणे म्हणते, तुमचे नियम काहीही असू द्या, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात राहणार म्हणजे राहणार. कॉन्स्टेबल वैतागून म्हणते, मी काय नियम बनवले आहेत का? माझं डोकं खाऊ नकोस. इतक्यात दुसरी कॉन्स्टेबल तिथे येते आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करते. ती सायलीला म्हणते, तुला गळ्यातले काळे मणी काढायचे नाहीत ना? मग हे घे. हे काळे मणी घाल. पण सोन्याचं मंगळसूत्र मात्र ठेवता येणार नाही. सायली ते काळे मणी हातात घेते आणि भावूक होऊन म्हणते, किंमत सोन्याची नसते, किंमत या काळ्या मण्यांची असते. दुसरी कॉन्स्टेबल म्हणते, हो, मग हे घाल. कोणत्याही बाईवर अशी वेळ येऊ नये. सायली काळ्या मण्यांची माळ गळ्यात घालते आणि सोन्याचं मंगळसूत्र काढून देते. हे सगळं प्रिया लांबून पाहत असते. ती मनातच म्हणते, सायली, तू मला खूप रडवलंस. प्रत्येक वेळी माझ्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलास. पण आता इथून पुढे तूच रडत राहशील आणि तेही आयुष्यभर. इतक्यात कॉन्स्टेबल सायलीला म्हणते, चल, पटकन ती पांढरी साडी नेस. फोटो काढायला जायचं आहे. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी चिंतेचं वातावरण असतं. मधुभाऊ, कुसुम आणि घरातील सगळेच सदस्य सायलीच्या अटकेमुळे पूर्णपणे हादरलेले असतात. मधुभाऊ भावूक होत म्हणतात, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. माझ्या सायलीला इतक्या वर्षांनी आईबाबांचं प्रेम मिळालं होतं, तेही मीच हिरावून घेतलं. प्रतिमा त्यांना समजावत म्हणते, मधुभाऊ, स्वतःला दोष का देताय? मधुभाऊ दुःखी स्वरात म्हणतात, दोष माझाच आहे. मी जर आश्रमाची जबाबदारी स्वीकारली असती तर ती सायलीच्या खांद्यावर पडलीच नसती आणि कदाचित आज ही वेळही आली नसती. प्रतापराव त्यांना धीर देत म्हणतात, मधुभाऊ, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. जे घडायचं असतं ते घडतंच. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे स्वतःला जबाबदार धरू नका. तेवढ्यात कल्पना अस्वस्थ होऊन म्हणते, अजून अर्जुनचा फोन कसा आला नाही? मला वाटलं होतं एव्हाना तो सायलीला घेऊन घरी येईल. तिने एकही रात्र जेलमध्ये काढता कामा नये. अस्मिता तिला धीर देत म्हणते, मम्मा, थोडा धीर धर. सायली नक्की परत येईल. मधुभाऊ अचानक उठतात आणि म्हणतात, मी आत्ताच पोलीस स्टेशनला जातो. त्यांना सांगतो की आश्रमाचा मालक मी आहे. जर आश्रमात काही गुन्हा झाला असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे, सायलीची नाही. ते बाहेर पडणार इतक्यात श्वेता त्यांना थांबवत म्हणते, मधुभाऊ, मला वाटतं आपण थोडा वेळ थांबूया. अर्जुन सर नक्की प्रयत्न करत असतील. आपण त्यांच्या बातमीची वाट पाहूया. तेवढ्यात गौरी रडायला लागते. ती रडतच म्हणते, मला सायलीताई पाहिजे. मला सायलीताईकडे जायचं आहे. कुसुम तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण गौरी काही ऐकायला तयार नसते. कल्पना म्हणते, कोणीतरी अर्जुनला फोन लावा ना. अश्विन म्हणतो, मम्मा, आपण उगाच दादाला त्रास द्यायला नको. त्याला जमेल तेव्हा तो स्वतः फोन करेल. आपण थोडी वाट बघूया. इतक्यात तो टीव्ही सुरू करतो. टीव्हीवर सायलीच्या अटकेचीच बातमी सुरू असते. पोलीस तिला घेऊन जातानाचे व्हिडिओ सतत दाखवले जात असतात.
हे पाहून गौरी टीव्हीजवळ धावत जाते. डोळ्यात अश्रू आणून ती स्क्रीनकडे पाहत म्हणते, सायली ताई, तू परत ये ना. हे पाहून घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. कल्पना कुसुमला विचारते, ही मुलगी आश्रमातच राहते का? कुसुम उत्तर देते, हो, पोलिसांना सापडली होती. आणि सायलीशिवाय ती काही खात पितही नाही. कुसुम गौरीला मागे घेण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ऐकत नाही. मग कुसुम श्वेताला म्हणते, श्वेता, तू तरी बघ, कदाचित तुझं ऐकेल. श्वेता गौरीजवळ जाते. ती प्रेमाने म्हणते, चल, सायली ताई नक्की परत येईल. पण गौरी तिचंही ऐकत नाही. शेवटी श्वेता तिला अलगद तिथून बाजूला घेऊन जाते. दरम्यान जेलमध्ये प्रिया पुन्हा एकदा सायलीला अपमानित करण्यासाठी तिच्यासमोर येते. ती मुद्दाम मोठ्या आवाजात कॉन्स्टेबलला विचारते, ताई, ही नवीन कैदी कोण आहे ग? कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. क्षणभर थांबून ती स्वतःचं उत्तर देते, अगं हो, ही तर सौभाग्यवती सायली अर्जुन सुभेदार, पनवेलमधल्या सर्वात मोठ्या आणि नामांकित वकिलाची बायको. ती पुढे म्हणते, सुभेदारांचं किती मोठं नाव आहे पनवेलमध्ये, आणि त्यांच्याच घरची मोठी सून आज जेलमध्ये उभी आहे. मग ती आणखी टोमणा मारत म्हणते, मी तर ऐकलं होतं की त्यांच्या धाकट्या सुनेने एक छोटीशी चूक केली होती आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं. पण आता बघा, मोठी सूनही जेलमध्येच उभी आहे. हे बोलून प्रिया मोठ्याने हसू लागते. ती कॉन्स्टेबलला म्हणते, ताई, मला जरा चिमटा काढ ना. मला रोज रात्री हेच स्वप्न पडायचं, त्यामुळे आता कळत नाहीये की हे खरं आहे की स्वप्न. ती सायलीकडे पाहत पुढे म्हणते, ही बघ, पांढरी साडी, अंगावर एकही दागिना नाही, चेहऱ्यावरचा सगळा माज उतरलेला आणि डोळ्यांत अश्रू. मला माहिती आहे, हे स्वप्न नाही, हे खरंच घडतंय. प्रिया सायलीच्या अगदी जवळ येते. तिच्या चेहऱ्यावर विकृत आनंद स्पष्ट दिसत असतो. ती हसत म्हणते, सायली, तुला खरंच असं वाटलं होतं का की तू आयुष्यभर सुखात राहशील? सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाचं प्रेम तुला कायम मिळत राहील. खरंच असा गैरसमज झाला होता का तुला? क्षणभर थांबून ती पुन्हा म्हणते, तू मला फक्त जेलमध्ये टाकलं होतंस, पण मला जिवंत सोडलंस, आणि तीच तुझी सर्वात मोठी चूक ठरली. त्या चुकीची किंमत आता तुला चुकवावीच लागणार. प्रिया पुढे म्हणते, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे आता भरपूर वेळ आहे, आणि या जेलमध्ये आता फक्त तू आणि मी आहोत. ती उपहासाने हसत म्हणते, तुझा तो भोळा नवरा, तुझे सासू सासरे, काडीची अक्कल नसलेला वकील तुझा बाप, तुझी अर्ध्या मेंदूची आई, यांच्यापैकी कोणीही तुला इथून बाहेर काढू शकणार नाही. ती सायलीच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणते, ते कितीही ताकद लावू देत, कितीही प्रयत्न करू देत, पण मी तुझी या जेलमधून सुटका होऊ देणार नाही. प्रिया पुन्हा एकदा हसते आणि म्हणते, आता इथे फक्त तू आणि मी. तू मला रोज दिसणार आणि मी तुला रोज दिसणार. आता खरी सुरुवात झाली आहे. प्रिया सतत सायलीला चिडवत राहते, पण सायली मात्र एकही शब्द न बोलता शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकत राहते. तिच्या डोळ्यांत अश्रू असतात, पण चेहऱ्यावर भीती नसते. उलट मनात कुठेतरी एक ठाम निर्धार दिसत असतो. प्रिया मात्र सायलीची ही शांतता पाहूनही तिला आणखी त्रास देण्याचा निर्धार करते. आता पुढे या दोघींमधील संघर्ष आणखी तीव्र होणार का? अर्जुन सायलीला निर्दोष सिद्ध करून या संकटातून बाहेर काढू शकेल का? प्रियाचा हा डाव यशस्वी होणार की तिच्याच जाळ्यात ती स्वतः अडकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मालिकेच्या पुढील भागात मिळणार आहेत. तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.